येथील जिल्हा परिषद शाळेवरती आलेलो आहोत आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोरे सर व शालेय समिती अध्यक्ष खारे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या जिल्हा परिषद शाळेवरती मुलांसाठी जे बाथरूम आहे आपलं हे त्या शाळेमध्ये नाही गेली कित्येक वर्ष झाले त्यावरती आता यांचं काय उत्तराचे. नमस्कार, मी मुख्याध्यापक श्री रंगसिद्ध कोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासेगाव. आमच्या शाळेमध्ये मुलांची आणि मुलींचं जे शौचालय होतं ते नादुरुस्त होतं आणि मी मुख्याध्यापक म्हणून जेव्हा 4 जुलै 2024ला या शाळेमध्ये आलो तेव्हापासून आम्ही हे शौचालय दुरुस्त करून मिळावं किंवा नवीन बांधून मिळावं म्हणून आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सर्वांनीच प्रयत्न केलेला आहे आणि मार्च 2026मध्ये ग्रामपंचायतीच्या द्वारे याचं बांधकाम सुरू झालं. पाठीमागची जी भिंत आपण पाहतोय वॉल कंपाऊंड पूर्ण पडलेलं होतं आणि ते ओपन होतं सगळं आणि या एप्रिल मेमध्ये वॉल कंपाऊंडचं काम पूर्ण झालेलं आहे. परंतु मुलांचं आणि मुलींचं जे काय शौचालय आहे ते पाडकाम झालेलं आहे परंतु बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही. तर सध्या मुलांना आणि मुलींना शौचालयासाठी किंवा बाथरूमसाठी थोडंसं अडचण येत आहे. माझी विनंती आहे सर्वांना की लवकरात लवकर आमच्या शाळेचं मुलांचं आणि मुलींचं जे स्वच्छतागृह आहे ते बांधून मिळावं. मी ग्रामपंचायतला वगैरे असं पत्र व्यवहार किंवा निवेदन वगैरे हो, मी दर महिन्याला शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये हा विषय घेतलेला आहे. वारंवार आम्ही मान्य सरपंच साहेब, ग्रामसेवक आणि सदस्यांनासुद्धा आम्ही वारंवार विनंती केलेली आहे. मी आमचे अध्यक्ष, आमचे शिक्षक जे जे शाळेमध्ये राष्ट्रीय सण असतात किंवा कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही ही बाब ग्रामपंचायतीला किंवा शासनाला आम्ही सांगितलेले आहे की बाबा शाळेमध्ये सध्या महिला शिक्षिका आहेत किंवा मुलं आहेत त्यांचा शौचालयाचा गंभीर प्रश्न आहे आणि आम्ही वारंवार विनंती केल्यामुळंच त्यांनी ग्रामपंचायतीद्वारे हे काम सुरू केलेलं आहे. फक्त लवकरात लवकर व्हावं ही आमची विनंती आहे. आणि शालेय समितीच्या अध्यक्षावर तसेच एक पालक या नात्याने तुमचं मी जिल्हा परिषद शाळा काशीगाव प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष सोमनाथ खारे बोलतो. मी माझी निवड अध्यक्षपदावर 1 वर्ष 10 महिने झाली आहे. 10 महिन्यात मी कमीत कमी 6 मिटिंगला हे विषय मांडलेला आहे. एक पालक या नात्यानं मांडलेला आहे. त्याच्या अगोदरही मांडत होतो. कमीत कमी 3-4 वर्ष झालं आमच्या शाळेला शौचालय नाही. आमच्या गावात जे प्रत्येकजण मुलगा शिकायला येतो ते ह्याच्या आधारेच त्यांना येण्यास इथं बंदी व्हाली आहे. कारण की इथं मेन शौचालय नाही. शौचालयाचा विषय प्रत्येक आमच्या सभेमध्ये मांडला. पटसंख्येवरती याचा परिणाम होता आता पटसंख्येवरती परिणाम झाला आहे. याचा विषय नाही, झाला आहे. गेल्या वर्षी आपल्या अंगणवाडीला 36 मुलं होती. 36 मुलांपैकी 32 मुलं आता हजर आहेत. जर हे जर शालेय ह्याच्यामध्ये जर सुधारणा नाही झाली, शौचालयामध्ये सुधारणा नाही झाली तर पुढं हा विषय गंभीर होईल आणि आपल्या शाळेचा पटसंख्या वरचेवर कमी होत जाईल. ह्याच्यात एकमताने सर्व गावकऱ्यांनी मिळून शालेय शौचालयाचा मुद्दा घ्यावा आणि आपल्या शाळेची पटसंख्या वाढवण्याचा विषय घ्यावा. पाण्याच्या टाकी शेजारी कचराकुंडी तर आपल्या गावचे विद्यमान सरपंच शहाजानजी सर आपल्यासोबत आता जोडलेले आहेत. तरी सर हे जिल्हा परिषद शाळा या शाळेवरती मुलं आणि मुलींसाठी बाथरूमची सध्या काहीच सोय नाही. उघड्यावरती त्यांना जावं लागतं आणि मुलींसाठी फक्त सध्या एकच बाथरूम आहे आणि त्याची अवस्था आता आपण बघितलेली. आता मग त्यामुळे आहे ना आपण सगळीकडे सरकारची शाळा जिल्हा परिषद शाळा वाचवा हे अभियान सगळीकडे चालू आहे. पण जर ह्या शाळेवरती जर अशी सोय नसेल
तर त्यामुळे पालक कुठेतरी त्यांनी असं खत खाऊन आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये पाठवतात आणि इथली पटसंख्ये दिवसेंदिवस कमी होत असताच आपले अध्यक्ष यांनी देखील सांगितलेलं आहे त्यांनी पहिला. तर यावरती तुमचं मत काय सांगा? तुम्ही एक शासनामध्ये आहात, तुमची प्रक्रिया काशेगाव सरपंच शाळा माझी शाळा ही सुंदर शाळा आहे. यात थोडे बहुत उणे असतील. माझ्या या सुंदर शाळेत एक 5% उणे असतील. आता तुम्ही म्हणला की बाथरूम नाही, पहिले पूर्वी बाथरूम होतं पण ते पाडलं गेलं आणि आता कंपाऊंड आम्ही बनवलेलं आहे. राहिली शाळेचा प्रश्न तर आम्ही शाळे दुरुस्तीसाठी पण जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्याला पण सांगितलेलं आहे. किती दिवसापासून प्रयत्न चालत? आमचे आता हे बघा मार्चपासून चालू आहे. ते ठेकेदारनं आल्यामुळं हे थोडं पेंटिंगमध्ये गेलं. आता ह्या 8 दिवसात आम्ही हे सगळं शौचालय वगैरे सगळं करणारच आहे. आणि अजून आम्ही थांबा अजून माझ्या सुंदर ह्या शाळेत बोर पण पाडला जाईल, पुन्हा पाण्याची व्यवस्था केली पण जाईल. आमच्या मुलांना फिल्टर पाण्याची व्यवस्था केली जाईल. ही मी शाहजहान शेख. अजून ग्राउंडसुद्धा हे पुढे मोठं सिमेंट कॉन्क्रीटचं केलं जाईल. ह्याच्यात काहीसुद्धा माझ्या जेवढं 1 वर्ष 1.5 वर्षाचा कार्यकाल असेल त्या कार्यकालामध्ये एवढं होऊन जाईल ही मी अशी गवाही देतो. शाहजहान शेख, उपसरपंच कासेगाव. आणि पाण्याच्या साईडला ते सर्व व्यवस्थित करून देतो मी. त्यात काहीच सुद्धा शंका ठेवायची नाही. बोला. तुमच्या कार्यकाळ त्यांनी सांगितलं. आणि संडास बाथरूम 8 दिवसात करतो. पुढचं जे काय ते माझ्या कार्यकालामध्ये करतो. नमस्कार, मी विश्वजित चौगुले. आम्ही गेल्या 7 महिन्यापासून त्या बाथरूमसाठी एकदा बातमी लावली होती. त्यावेळेस काम सुरू झालेलं आजवर अद्याप काम पूर्ण नाही. आज ही अवस्था की मुलींना साधं स्वच्छ जाण्यास इतकी अडचण आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे येण्याजाण्यात चिखल आहे. ही शाळेची इमारतीला जवळ शाळेला 150 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल शाळेची इमारत ही म्हणजे पडगाईला आलेली आहे. त्यामुळे सरकारनं आणि गावकऱ्याची तेवढी जिम्मेदारी आहे की प्रत्येक वेळेस आपण येऊन शाळेत काय चाललं आहे काय नाही हे देखील बघणं गावकऱ्यासुद्धा काम आहे. त्यामुळे मी सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की सगळ्या गावकऱ्यांनी शाळेकडे लक्ष द्यावे. आपल्या मुलांसाठी एक दिवस महिन्यातून काढावा आणि बघावं एवढं सांगतो. भर घालणारे शंकरदादा इंगोरे यांनी त्यांचं शाळेबद्दल जे काय मत आहे ते सांगावं तुम्ही त्यांना. शाळेच्या बाबतीत जर म्हणजे म्हणून पाहिलं तर ना गुणवत्ता आणि शिक्षकांच्या बाबतीत इथं कुठलीही तक्रार नव्हती आणि नाही पण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इथं बाथरूम किंवा ना लघवीसाठी किंवा कुठलंच बांधकाम दिसत नाही होतं. ते अगोदरचं पडलेलं आहे पूर्णपणे आणि शाळा खोल्याही तशा माझ्या अंदाजानं कारण माझा इथं म्हणजे ह्या प्राथमिक शाळेत महादेवाच्या मंदिरातल्या वर्गाने साधारणतः 66पासून ॲडमिशन होतं. त्याच्या अगोदर बांधलेल्या ह्या 2 खोल्या होत्या फक्त या क्रीडांगणावर. त्यानंतर म्हणजे साधारणतः त्याला 70-एक वर्ष झाली असतील बांधकाम झाले आणि नक्कीच त्याची परिस्थिती झाली म्हणजे पडण्याच्या घाईला आलेत. कधी पडेल काय सांगता येत नाही. त्यामुळं शालेय समिती किंवा वरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ह्यासाठी नवीन बांधकामाचा प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर कासेगावसाठी नवीन खोल्या बांधकाम करण्यात याव्यात एवढंच. हां इथं कायम ह्याच ठिकाणी प्रत्येक वर्षीचं ना सुरुवातीपासूनच शाळा खोल्या असल्यामुळं ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, आमदारकी इलेक्शन असू द्या किंवा लोकसभेचं इलेक्शन असू द्या प्रत्येक इलेक्शन ह्याच ठिकाणी ह्याच शाळा खोल्या वापरल्या जातात. त्यामुळं तिची दखल शासनाने घ्यावी एवढंच या निमित्तानं बोलतो. धन्यवाद दादा आपण सांगितल्याबद्दल. आपल्या कासेगावचे तंटामुक्त अध्यक्ष पवारसाहेब देखील इथे उपस्थित आहेत. तरी त्यांचे आपण मत सध्या आपण विचारात घेणार. तुमचं मत सांगायला पाहिजे या समस्या किंवा काय सुधारणा करण्याबद्दल. सर्वप्रथम मी संपूर्ण आपल्या टीमचं एका अतिशय महत्त्वपूर्ण आणि चांगल्या विषयाला हात घातला तुम्ही एक वाचा फोडण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. त्याबद्दल पहिल्यांदा मी सत्वर्तन परिवार आणि तुमच्या संपूर्ण पत्रकार टीम बंधूंचं
संपूर्ण आमच्या काशीगावकर ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की अशा सामाजिक समस्यामध्ये तुम्ही एक स्वतःला झोकून देऊन महत्त्वपूर्ण अशी भूमिका गावासाठी शाळेसाठी मांडली आणि अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग शिकवतात. त्याचा आम्हालासुद्धा एक गावकरी आणि ग्रामस्थ म्हणून मलाही अभिमान आहे. अनेक वेळा मी या शाळेला व्हिजिट केलेली आहे. आता जी तुम्ही सध्या चित्रीकरण केलं ते शाळेच्या महिलांच्या बाबतीत आणि सार्वजनिक जे हे आहे शौचालय त्याच्या दुरावस्थेसंदर्भात निश्चित प्रमाणात ती गोष्ट सगळी आहे आणि मान्य आहे. मान्य केलं पाहिजे काय गोष्टी. कारण कसं आहे प्रशासन ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी काम करतं प्रशासनाकडून होणाऱ्या चुका आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या तरच लोकांना कळणार आहे आणि लोकजागृती होणार आहे. त्यामुळं आपण जे त्या शौचालयाच्या बाबतीमध्ये विषयाला हात घातला अतिशय खरं आहे की ते शौचालय लवकरात लवकर प्रशासनाने पूर्ण करावं आणि या ठिकाणी कचरा कुंडीचा जे विषय ग्रामस्थाने वितरण पदाधिकाऱ्यांनी जो मांडला ती कचरा कुंडीसुद्धा किमान आता बांधली आहे. झालेली चूक दुरुस्त करण्यापेक्षा त्यामध्ये सुधारणा करावी. तर सुधारणा काय असावी किमान आठवड्यातनं एकदा दर शनिवारी हाफ डे असतो म्हणजे अर्धी शाळा असते त्या दिवशी ग्रामपंचायतीने स्वतःच्या ह्याच्यातून JCBद्वारे ते स्वच्छ करून तो परिसर कायम आठवड्यासाठी निर्जंतुकीकरण करून ठेवावं जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तिसरी एक घटना आहे शाळेमध्ये इमारत जुनी आहे. इमारती जुनी असल्यामुळे शाळेचे संपूर्ण जे आपण स्लॅब बघितलं तर स्लॅबचे फुगलेली अवस्था म्हणजे पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. बऱ्याच आता सरांनी सांगितलं कोरे सरांनी त्यांचे नियोजन महत्त्वपूर्ण आहे. काम तिथून आहे टिपण करून ते ग्रामपंचायतीला कळवतात किंवा शाळा इमारत आम्हाला जुन्या झाली दुरुस्त करून मिळाव्या. तर त्या संदर्भात आम्ही बघितलं प्रत्यक्ष बघितलं असता इमारत फुगलेल्या आहे. बबलात तालुका अक्कलकोटसारखी अशी दुर्दैवी घटना कुठे घडू नये या संदर्भात प्रशासन शिक्षणाधिकारी व ग्रामपंचायतीने या बाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन आपले विद्यार्थी आपली शाळा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. एक ग्रामस्थ म्हणून अतिशय चांगल्या प्रकारला तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तुम्ही चांगल्या समस्येला हात घातला आणि शाळेमध्ये सुधारणा आवश्यक आहे. शाळा आपण लक्ष घातलं तर सुधारतात असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. कोण बोलणार गावचे नागरिक सराफ बोलतो यांच्या शाळेच्या समस्यावरती मत केंद्रित करण्याचं तर म्हणजे आपण बघतो 15 ऑगस्टला मुलांना जाण्यासाठी रस्ता तर नसतो चिखलातूनच जावं लागतं. त्या मार्गाचं येत असलं त्या चिखलाचं तर बंदोबस्त शाळेने करावा. त्याबरोबर मुलांना इथं झेंडावंदन झाल्यानंतर कार्यक्रमासाठी बोलवलं जातं भाषण वगैरे ऐकण्यासाठी त्यांना खाली बसवलं जातं. त्यांना काही मॅथची व्यवस्था नसते. प्रत्येक मुलांचं बघितलं मी कालच्या वेळेस बघितलं त्यावेळेस प्रत्येक मुलांचे कपडे घाण झाले खाली बसलं ते. त्याचा पाऊस पडला होता चिखल झाला त्यामुळे ना पूर्ण कपडे घाण झाले. तर त्यासाठी शाळेने कमीत कमी एक 4 मॅट जरी टाकले असते प्रत्येक लाईनला तरी त्या मॅटमुळं मुलांचे कपडे घाण झाले नसते. मुलं स्वच्छ कपडे वगैरे घालून होतात. ध्वजारोहण आहे गावातनं प्रभात केली असते म्हणून सगळं हे असतं म्हणून स्वच्छ कपडे व्यवस्थित येतात टापटीपणाने येतात आणि इथे येऊन सगळं त्याची व्यवस्था एक व्हावी. आणि 26 जानेवारीच्या वेळेस ऊन असतं 8 वाजता ऊन येतं उन्हाळा दिवस असतो 8 वाजता ऊन पडतं कडक आपल्यासारख्यांना उभार वाटत नाही उन्हात. तर ते लहान मुलं 10 वाजतो 10:30 वाजतो कार्यक्रम पूर्ण होत तो उन्हात उभारतात. त्याच्यासाठी काय तर म्हणतात वगैरे हे करण्यासाठी तर त्यांना हे करावं मी शाळेला विनंती करतो एवढं बोलतो. हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात छेडलेलं आहे किंवा संपूर्ण भारतामध्ये छेडलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत पूर्णपणे आपला देश खऱ्या अर्थाने इतर देशात जगातल्या इतर देशापेक्षा खाली गेलेलं आपल्याला दिसून येते. त्याचं मुख्य कारण आपल्या ग्रामीण भागातले शिक्षण हे प्रत्यक्षात कारणीभूत ठरत आहे. आज सरकारी शाळा संपूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत सरकार असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हे खऱ्या अर्थानं खूप गंभीर बाब आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तपेढ रोवली तिथूनच आज शिक्षणाचा खऱ्या अर्थानं पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम इथं होत आहे. खाजगी शाळा संस्था चालवण्यासाठी सरकारी शाळा पूर्णपणे बंद पडण्याचं हे धोरण आज शासन राबवत आहे का हे सामान्य नागरिक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे. आणि इथं आम्ही आलो काशीगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये तर इथे एक दिसून आलं की लहान मुलाला जे
बाथरूमची सुविधा आहे, इथं बाथरूमच उपलब्ध नाही. आता या शाळेची स्थापना होऊन जवळजवळ 60-70 वर्ष झाली, तरी या शाळेच्या 60-70 वर्षामध्ये 150 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं जर सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकत नसल आणि अजून एक आपल्याला बाब दिसून आली, ग्रामपंचायतला बाथरूम नव्हते तर ग्रामपंचायतने बाथरूम बांधण्यासाठी आतमध्ये पाडून बाथरूम तयार केले, परंतु या लहान मुलांसाठी बाथरूमची सुविधा केलेली नाही. तर येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतने आम्हाला दिलेलं आहे की 8 दिवसांनी आम्ही बाथरूम बांधून देऊ, परंतु आम्ही त्यांना 15 दिवस देतो. 15 दिवसात जर त्यांनी बाथरूम नाही केलं तर 15 दिवसांनी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामपंचायतच्या समोर आंदोलन करू, हा इशारा आम्ही देत आहोत. आणि सर्वांना विनंती करतो की जे प्रशासनामध्ये बसलेले आहेत त्यांनी या सामान्य विद्यार्थ्यांचा प्रश्न हाती घेऊन लवकरात लवकर सोडवा अशी आम्ही विनंती करतो. जे नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उस्मानबाई शेर हे या शाळेच्या बद्दल त्यांचं मत व्यक्त करणार आहे. आज या ठिकाणी स्कूल ठीक करूया अभिजित दिपके यांच्या अभियानाअंतर्गत CGPची काही टीम इथं भेट द्यायला आली शाळेमध्ये. त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की इथं बाथरूम उपलब्ध नाही आणि पूर्ण जी बिल्डिंग आहे त्याची अवस्था एकदम जीर्ण झालेली आहे, म्हणजे कधीही अपघात होऊ शकतो. परंतु या ठिकाणी शिक्षकांनी वगैरे वर प्रस्ताव वगैरे पाठवलेला आहे, तरीसुद्धा शासन यांना निधी देत नाही. शासनाचा एकच उद्देश आहे की मराठी शाळा बंद करणे आणि खाजगी शाळांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. आता मराठी शाळेंना प्रोत्साहन देण्याचं सोडून खाजगी शाळांच्या बसेस वगैरे चालू करून पूर्ण इथले जे मराठी शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांचं पटसंख्या कमी करण्याचा हा शासनाचा डाव आहे. ह्याच उद्देशाने अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करू हा अभियान राबवलेला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 850 शाळा बंद पडलेल्या आहेत. आणखी 16,000 ते 18,000 शाळा बंद पाडण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा डाव आहे. तो डाव हाणून पाडायचा असेल तर अभिजित दिपके यांच्या माध्यमातून जो स्कूल ठीक करू अभियान आहे तो एकदम योग्य आणि चांगलं अभियान आहे. त्याच्यातून सर्व नागरिकांना समजून येईल की आपल्या शाळेची अवस्था काय आहे काय नाही हे समजून त्यांनी सर्व नागरिकांनी शासनाला हा जाब विचारला पाहिजे की रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी येतो, परंतु ज्या ठिकाणी एक अधिकारी घडू शकतो, एक चांगला नागरिक घडू शकतो, त्या ठिकाणी तुम्ही एक 10-20 लाखाचा निधी देऊ शकत नाही. आणि कोट्यवधी निधी दिलेल्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुद्धा हे एक महत्त्वाचा संदेश आहे. या ठिकाणी शाळेमधील काही विद्यार्थ्यांनी आपल्या इथे आलेले आहेत. नाव सांगा तुमचं. जोरात सांगा. तुमच्या समस्या काय सांगा. मोठ्याने बोला. आम्हाला बाथरूमची व्यवस्था नाही. प्रश्न विचार. तुम्हाला बाथरूमची सोय आहे का नाही? कुठे जाता तुम्हाला बाथरूम वगैरे आले? कुठं आहे? एकच आहे का? अंगणवाडीसाठी नाही हे बाथरूम ठेवले आपण पाडू दिलं नाही. एकाच म्हणजे असं मधली सुट्टी वगैरे झाली मग सगळ्या मुली आले मग एकच बाथरूम आहे, मग कसं सोय होणार तुमची? कसं जातं तुम्ही? असं रांग लावून जाता का? मध्ये एखादा कंट्रोलच नाही झालं तर लहान मुलं काय अवघडच आहे का नाही? म्हणजे तुमची समस्या आहे का नाही? आणखी बाकी काय समस्या सांगा. समस्या काय बाथरूमची व्यवस्था करून द्यावी. प्रश्न विचारा. प्रश्न विचारा. आहार वगैरे व्यवस्थित भेटते काय भेटते ना? शौचालयाला कुठं जाते तू? ज्यावेळेस तुला शाळेत शौचालय लागते त्यावेळेस तू कुठं जाते? शौचालय सोय आहे का आपल्या शाळेत? सांगा. म्हणजे शाळेमध्ये शौचालयाची सोय नाही. तुझं काय म्हणणं? मोठ्या बोल. समस्या काय सांगा. शौचालय नाही. म्हणजे मुलांसाठी शौचालयच नाही. तुम्हाला आल्यावर तुम्ही कोणीकडे जाता? शाळेच्या पाठीमागे खुल्या मैदानात. तिथं अडचण वगैरे आहे ना, काट्याची झाडे वगैरे गवत वगैरे वाढलं मग तिथे तुम्हाला काही इच्छू काट्याची भीती वाटत नाही का? म्हणजे असं ग्रुपने जातं. औषध मारून घेतलं जास्त आत जाऊ नका म्हणून नाव इलाज आहे.
आता इथं बाथरूमच नाही. आता ही लहान मुलांची समस्या आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. पालकांची काय केली पालक कोण आहे? काय केली आहे या. आपल्यासोबत पालक देखील उपस्थित आहे. मी सचिन जाधव काष्टगावचा एक नागरिक आणि पालक पण बोलतोय. गेली 3-4 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय किंवा बाथरूमची पडझड झालेली आहे. वारंवार शाळा समिती किंवा शाळेचे हेडमास्टर वगैरे त्यांचा पण प्रस्ताव ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि वरती पण पाठवला आहे. तरी पण अद्याप ही 3 ते 4 वर्ष झालं आणखी त्याची दखल घेतली नाही आहे. लहान मुलं आहेत, मुली आहेत, ह्यांची गैरसोय होत आहे आणि मुलं वगैरे सध्या उघड्या जागेवरती तिकडं पाठीमाग आडोशाला जातात, पण तिकडं गवत वाढलेला अडचण आहे. त्या देखील ते मुलं ते म्हणजे शौचालयाचा वगैरे वापर करत आहेत. तरी मी एवढं म्हणतो आहे की लवकरात लवकर शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब बांधकाम पूर्ण करण्यात यावे. अन्यथा ग्रामस्थाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची मी ग्वाही देतो.